हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय हरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम सब संसार की जय. मुखं करोति वाचालं करोति गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा मंत्र लादलो पावन झालो चराचरी. श्री काहीचनी बोलतो क्षणे अतिभाविका तुमचा मंत्र लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची दास व्हावी. तुमचा मंत्र लादलो पावन झालो चराचरी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतान की जय. कस्माच्च तेन नवेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणव्याधिकर्त्रे. अनंतदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सत्सत्तत्परं यत्. 37वा श्लोक 11व्या अध्यायातला चालू होता. एतदा कवना कारण राक्षस हे नारायणा कारणा. एतगा कवना कारणा राक्षस हे नारायणा. न लगतीची चरणा पळते झाले. आणि हे काय तुते पुसावे. हे तुले आम्हासी जाणवे. तरी राहावे कैसे नितमे. की तू स्वप्रकाशाचा आगर आणि झाला आहासी गोचर. म्हणून या निशाचरांकेर फिटला सहजे. हे तुले दिवस आमा काही नेनवेचे श्रीरामा. आता देखतसे महिमा गंभीर तुझा. हे दोन्ही नाना सृष्टीच्या बोली पसरती भूतग्रामाच्या वेली. महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. तेव्हा या ओळ्यांचं आपण चिंतन केलेलं आहे पाठीमागं. जे थोडी नाना सृष्टीच्या ओली पसरती भूतग्रामाच्या वेली. जे तोणी म्हणजे तुझ्यापासूनच एका देवापासूनच सृष्टी निर्माण झाली. याला चेतन कारणवाद असं म्हणतात. न्यायशास्त्रकार जड कारणवाद मानतात, म्हणजे परमाणुवादी म्हटलेलं. परमाणूपासून सृष्टी झाली असे म्हणणारे न्यायशास्त्रकारवाले आहेत. ते जड कारणवाद. पण जड हे कधी कारण होणार नाही. सृष्टी आपोआप निर्माण होणार नाही. काही स्वभाववादी आहेत, ते म्हणतात स्वभावता सृष्टी निर्माण झाली. स्वभावता कशी सृष्टी निर्माण होईल? स्वभावता नाही. काही आठमोठे लोक आहेत, ते म्हणतात निसर्गता तयार झाली. आता निसर्गता झाली तर निसर्ग नावाचा कोणता प्रकार आहे तो सांगा आम्हाला. की निसर्ग आपोआप होतो का? निसर्गाला जन्म देणारा एक जो आहे चेतन परमात्मा, त्याला तुम्हाला मानावं लागेल. परमाणुवादी आहेत, ते परमाणूपासून सृष्टी झाली. परमाणूपासून झाली तर एक द्यणोक त्र्यणोक चौर्णोक असे निर्मिती झाली म्हणून सांगितली न्यायशास्त्रकारवाल्याने. दोन परमाणू एकत्र अणू, परमाणूंपासून अणू है ना. जाल सूर्य मरीचिस्तंभ तत्सूक्ष्म व्यत्सूक्ष्म दृश्यते रजः. इति षष्ठतमो भाग परमाणुस उच्यते. इति षष्ठतमो भागो परमाणुस उच्यते. असं परमाणूचं लक्षण केलेलं आहे. 6व्या जसं सूर्याच्या प्रकाशाचा जो झरोका असतो ना, त्याच्यात असे परमाणू दिसतात फिरताना. त्याच्या 6व्या भागाला परमाणू असं म्हणावं.
तस्य षष्ठतमो भागो परमाणु सौरुच्यते असं त्याच्या 6व्या भागात त्यांनी दिलं चंद्रापर्यंत डोळ्याला दिसत नाही, सूर्याच्या झोळक्यातून जर तो दिसला तर असा फिरताना दिसला. तुम्हाला आपल्या बिल्डिंगला छत दिसणार राहिले झरोके राहिले नाही. खेडेगावात ते बरोबर असे राहायचे, ते यातून ते असे दिसायचे बारीक आले. तर त्याला जाल सूर्यमरीचिस्ताम यात सूक्ष्म दृश्यते रजहा, ते छोटे छोटे कण आहेत ते दृष्टीला पडतात आणि त्या कणांचा 6वा भाग म्हणून प्रतिपादन केला. तर तेव्हा असा असणारा त्या पण हे परमाणू त्यांना 2 म्हणजे परमाणू नंतर परम अणू असे केलं, नंतर त्याचे अणू द्विअणुक झालं. 2 अणू एकत्र येऊन द्विअणुक, 2 द्विअणुक एकत्र येऊन त्रिवर्णुक असं केलेले बरं. 3 त्रिवर्णुक एकत्र येऊन चवर्णुक असं. तर असं करून सृष्टी हे स्थूल तयार झाली. ते सांख्यशास्त्रकाराला विचारलं आपण तर ते म्हणतात प्रकृती आणि पुरुष हा विषय पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. थोडा माऊली ज्ञानोबरावांनी वापरलेली प्रकृती ते सुद्धा जड कारणवादच सांगतात. सांख्यशास्त्रकार कपिल मुनी ते म्हणतात प्रकृती. मग त्यांनी सांख्यशास्त्रकार असणारे कपिल मुनींनी ईश्वर मानला नाही, प्रकृती स्वतंत्र सृष्टी निर्माण करते असं म्हटलं त्यांनी. त्याच्यासाठी ते म्हणले ईश्वराची आवश्यकता नाही. पण मग प्रकृतीने जर स्वतंत्र सृष्टी निर्माण केली तर त्याचा नियंता कोण? कोणीच राहणार नाही. मग प्रकृतीच्या डोक्यात आलं की ती सृष्टी निर्माण करत, प्रकृतीला वाटलं आता बंद करायची तर बंद करून टाकत. सृष्टी म्हणजे तिच्या अंतर्गत जर सृष्टी धरली तर बंद मोक्ष सुद्धा लागणार नाही. जे मुक्त झालेले आहेत त्यांनाही पुन्हा जन्माला घालत. ती प्रकृतीने आले म्हटले, प्राकृतिक आले तर प्राकृतिक नाही आले. म्हणून याचा नियंता चेतन मानावा लागतो. जड परमाणूपासून सृष्टी नाही झाली. आम्ही जडाला मानलंच नाही असं नाही, पण जडाला कुठं मान्यता दिली? उपादान कारणामध्ये, या सृष्टीच्या उपादान कारणाच्या अंतर्गत. म्हणजे मायेचा परिणाम जगत आहे, मायेचा परिणाम. आणि मग बरोबर आहे, परिणाम रूपाने माया दिसते ना. तमगुण प्रधान मायेपासून आकाशादी सृष्टी झाली असं वर्णन येतं. मधुसूदन सरस्वतींनी जसं केलं, आकाशादी सृष्टी मानली, देशकाल मानले मधुसूदन सरस्वतींनी. आणि ते देश आणि काल निर्माण व्हावा लागेल. मग कुठून झाला? मायेच्या अंतर्गत काल राहतो. त्या कालामधून, कालापासून आकाश म्हणजे त्याच्यात आकाशाच्याही मागं काल लागला. कारण तो उत्पन्न झालेला पदार्थ. त्या आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी, आणि मग त्याच्यापासून या पंचमहाभूतांपासून पुन्हा सृष्टीमध्ये निर्मिती, शरीर 84 लाख शरीर. असा सारा हा ओली, सृष्टीच्या ओली पसरती भूतग्रामीच्या वेली, आणि त्याच्यात भूतग्राम तयार झालं. चला, पण याच्यातून काय आपल्या लक्षात येतं की वेदांत शास्त्रकार जगताच्या उपादान कारणात मायेला घेतलेले सांगावं. पण माया ही स्वतंत्र न राहता ईश्वराच्या अधीन मी झाली तयाची नोवरी. नोवरी कधी स्वतंत्र नसते. पती जन्माला माझे उदरी मी झाली तयाची नोवरी. पतीचा जन्म माझ्या उदरी झाला ही गोष्ट खरी. पतीचा म्हणजे पतीचा म्हणजे ईश्वराचा. कारण त्याला पती म्हटल्यामुळं ती पत्नी झाली. आधी तिच्या पोटी जन्म त्याचा झाला, म्हणजे मायेच्या पोटी कोण झाला? ईश्वर झाला. माया जर नसेल तर ईश्वराची निर्मिती झाली नसती, म्हणजे उत्पन्न झालाच नसता. आणि मग ती मायेच्या नंतर ईश्वर, आणि ईश्वर हा पुन्हा त्या प्रकृतीवर म्हणा किंवा मायेचा नियंत्रक झाला. अनियंत्रित माया नाही.
आणि अनियंत्रित न राहिल्यामुळे त्या मायेच्या सगळ्या कार्यात ईश्वराचा सहभाग. जेवढी माया तेवढा ईश्वर, आणि म्हणजे तेवढा ईश्वर झाला. पण माया आणि ईश्वर यांचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत अभाव. ईश्वरच नाही राहिला, ब्रह्म राहिलं बरं का. म्हणून मुख्य देव हा परमतत्व परमात्मा ब्रह्म असं म्हटलं जातं, मुख्य तत्व. नंतर दुसरा देव ईश्वर झाला, तिसरा देव त्याचे अवतार झाले, आणि संपूर्ण सृष्टी जर त्याचीच असेल तर सृष्टीच देव झाली. सृष्टी काय आहे? देव आहे. जगणो हे अवघा जनार्दन, जगणो हे अवघा जनार्दन. कारण काय? जनीवणी. हा, तर तो महात्म्यांना कळालेला देव आहे तो. जनीवणी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव. तुम्हाला जर कळून घ्यायचा असेल तर तुम्ही वासनेचा ठाव पुसावा, म्हणजे मग तुम्हाला जनीवणी देव प्रतीला येईल. आणि जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, हाही महात्म्यांचा भाग. आता आपण शास्त्र सिद्धांताप्रमाणे गेलो तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. मग काहीच नसेल तर माया, त्या मायेमधील प्रतिबिंबित चैतन्य ज्याच्यात ईश्वर चेतनाकडून चाला. उपाधी तात्पुरती मान. उपाधी काय करा? तात्पुरती मान. म्हणून मायेला मान्यता देण्यापेक्षा ब्रह्मस्वरूपाला जाणं. आणि मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर हा जीवांपासून कल्पना आहे, जीवाची कल्पना. म्हणजे मग तो ईश्वर जर जीव मुक्त झाला, ब्रह्मस्वरूपात गेला, तर ईश्वर कुठे राहिला? एक तो जर मुक्त झाला तर त्याच्या दृष्टीने अवघे जग मुक्त झाले. आणि तो जर बद्ध आहे तर मग त्याच्या दृष्टीने ईश्वर आहे, जगत आहे आणि जीव बी आहे. तर अशी संगती आहे. तर वेदांत शास्त्रकार वेदांत शास्त्राप्रमाणे याला चेतन कारणवाद असं म्हणतात. वेदांती काय म्हणतात? येथोनी नाना सृष्टीच्या ओली पसरती भूतग्रामच्या वेली, याला चेतन कारणवाद म्हणतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये बी काय आलेला आहे? चेतन कारण. जड कारणवादी नाही आम्ही. त्या महत्ब्रह्माचे भगवद्गीतेने त्याला चेतन कारणवादच केला. त्या महत्ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा कशी सृष्टी झाली तर एका त्याच ईश्वराच्या संकल्पापासून एकोहम भवस्याम प्रजायेय अशी वेदाची श्रुती. मी एकटा अनंत रूपाने नटावा, म्हणूनच तो अनंत स्वरूपात नटला. सृष्टीच्या रूपाने कोण नटला? देवच नटला. म्हणून सृष्टी नाही तर एक परमात्मा, एक भगवंतच आहे. सृष्टी नाही. जननो हे अवघा जनार्दन. अवघा कसा काय झाला? तो अवघा जनार्दन का बनला? तर तो ते भिन्न नाही त्याच्यावर. समजा जर तो भिन्न झाला असता तर अवघा नसता झाला. अवघा म्हणजे त्याच्यात त्याचा काय आहे? अंतर्भाव. म्हणून सृष्टीचा अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ईश्वर हा अभिन्न निमित्त उपादान कारण झाला. ब्रह्माचा विवर्त. सृष्टी ही ब्रह्माचा विवर्त आहे. ब्रह्म आणि मायेचा परिणाम. मायेचा परिणाम आणि ब्रह्माचं विवर्त. ब्रह्माचे विवर्त जगत कसं बनतं? तर ब्रह्मस्वरूपाला धक्का न लागता कल्पित पदार्थ हा अधिष्ठानावरती उत्पन्न होतो. रज्जू सर्पाप्रमाणे. सर्पामुळे रज्जू विषारी होत नाही. सर्पाचा तिन्ही कालात अत्यंत अभाव असतो. स्वरूपाध्यास सांगितलं. संसर्गाध्यास आणि स्वरूपात अनिर्वचनीय उत्पन्न होऊन भासणे. बिलकुल. अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती होऊन अधिष्ठानावरती भासते. याला कोणता अध्यास म्हणतात? स्वरूपाध्यास. स्वरूपाध्यास म्हणतात. आणि हा स्वरूपाध्यास इथे सुद्धा तोच सांगतायत की सृष्टी व्याली. तर मग कशी? ओली असा शब्द आहे. व्याली नाही ना कोणाकडं? ओली. ओली म्हणजे पंक्ती. ओळी. ओळी. आमच्या याच्यात व्याली आहे. व्याली शब्द आलाय. हा, मला तसा अपेक्षित होता. मी नाही मला तो शब्द अपेक्षित होता. ह्याच्यात ओली लावल्याने पंक्ती शब्दाचा आपण चिंतन केलं.
चला ठीक आहे, बरोबर जमलं. तर तेव्हा सृष्टीच्या व्याली म्हणजे सृष्टीमधून हे या सगळ्या भूतग्रामाच्या वेली व्याल्या त्या सृष्टी. पण सृष्टी तर जड आहे, म्हणजे सृष्टी कशी व्याली तर चेतन परमात्म्याचा अंगीकार आहे त्याच्यात. एक भगवंताने त्याची इच्छा आहे ना, एकोहम भवस्याम. तर मग त्याच्यामुळे सृष्टी बरं त्याला एकट्याला ब्रह्मतत्व मूळच व्यापक सीमा असीम असा आहे, निस्सीम सीमारहित असा आहे आणि एक आहे, अद्वय आहे. मग अद्वयाच्या ठिकाणी ही संगती आहे केवळ, कारण त्याला दुसरी संगती कुठली लागतच नाही. देव सुद्धा इथे का आले याला माऊली ज्ञानोबा विचारलं तर ते म्हटले नेनो. आपल्याला काय माहिती नाही या सृष्टीत इथे देव का आले, पांडुरंग का आले, इथेवर का उभे राहिले. ते म्हणले नेनो. नेनो म्हणजे काही सांगता येत. हे उत्तर कोणाचं आहे, माऊली नेलेला. हा, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. चुकले तर साधारण चुकलेले सांगा आम्हाला. हे चुकेल कसे, कारण सर्वत्र तेच असेल तर चुकलंच कसं काय. तर याला काही संगती नाही, याला संगतीच काही नाही. ब्रह्म कस काय मार्ग चुकल. हा, आमच्यासारखे बावळट चुकतील बा. इकडं जायचे तर तिकडे गेले. त्या पैठणची दिंडी चालू असताना दोन रस्ते आहेत. म्हणजे आपल्या शेवगावमधून दिंडी पहाटच निघायची आणि पहाटे निघायची तर पूर्वीचा जुना काळ, त्यावेळेला अण्णा आणि बाकीची मंडळी सगळे दिंडीत चाललेली होती. मग त्याच्यात चाललेले होते तर शेवगावमधून दोन रस्ते फुटतात. एक पैठणला जातो आणि एक बोदेगावला जातो. काय त्या पेट्रोल पंपाच्या पलीकडल्या साईडने आत्ता जर म्हटलं तर तिथंच असे दोन रस्ते फुटतात. आणि जे पुढचे मोरके असतात ते सावध असावे लागतात. ते जर झोपलेले असले तर सगळ्यांनाच झोपवलं त्यांनी संपलं. आणि तिथून ते दिंडी अशी निघाली, खाली गेली तर ते गेली बोदेगावला. ह्यांना जायचं होतं पैठणला. सकाळ झाली, चांगलं झुंजमज दिसायला लागलं. ते म्हणजे आपलं चहाचं ठिकाण कसं काय, चहा ह्यांना कशाचा. त्यांची दिंडी झाली, लांब गेले 10-12 किलोमीटर. आणि मग तिथं गेल्यावर आता तिथं एक दुसरंच गाव लागलं. ते म्हटले हे तर दुसरंच दिसतंय. ते म्हटले कोणतं आहे म्हणून विचारलं असं. ते म्हटले गोवा चुकले तुमची दिंडी, तुम्ही ती शेवगावातून इकडे आलेत खाली, इकडे बोधेगाव लागेल आता म्हटले. आता काय करायचं. बाकी मधले तर ते चहा पाणी देणारे ते दिंडीची वाट पाहत बसले. दिंडी कशी येणार, दिंडी पण आता उलट जाऊन जाणं अवघड झालं. मग तिथून एक शॉर्टकट हल्ला आणि ते खाली कोणतं गाव आहे तिकडे गेली. ते नाही चापडगाव तिकडे कशा, चापडगाव इकडे पैठण सांगतोय. चला, तर तेव्हा अशा प्रकाराने चुकले तर चुकले, तसे देव सुद्धा चुकले. माणसं चुकतात असं नाही, देव सुद्धा चुकतात. आणि इकडे सृष्टीमध्ये आले, उभे राहिले, उभे केले विटेवरी. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा भक्त पुंडलिके देखील. एवढी इच्छा करायची, त्याचा उद्धार करावा अशी तरी इच्छा. आणि मग त्यांनी केले उभे विटेवर आणि मग इथेच कायमचे राहिले. मग कामाला इकडेच आले, इकडेच राहून गेले. तर हे सोपं आहे का नाही पांडे काका, हे सोपं आहे का, हे सोपं आहे का नाही. चला, त्या जे तोडी नाना सृष्टीच्या व्याली म्हणा, ओली म्हणा, पसरती भूतग्रामाच्या वेली जिथून पसरतात त्या महतब्रह्मा ते व्याली. व्याली हा शब्द खाली आहे ना हो, मी वरती म्हणत होतो. ते नाही पाहिजे मला. थोडी नाना सृष्टीच्या ओली, ओलीच शब्द आहे. ओळी किंवा ओली काय आता तया महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. हे तर सगळ्यांच्याकडे एकच असणार आहे. चला, तेव्हा अशा प्रकाराने महत ब्रह्मा महत मायेचं काय नाव केलं,
म्हणजे ते ही जी माया आहे त्या काय म्हटलं महत ब्रह्म या कारणे मी पिता महत ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबरू या कारणे मी पिता जगत निर्मात्याचा काय झाला मी पिता झाला. काय श्लोक आहे हे नाही. या कारणे मी पिता 14 अध्याय महत ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबरू. तिथं महत ब्रह्म हिला माता असं म्हटलं. म्हणजे महत ब्रह्म म्हणजे माया विशिष्ट म्हणजे चैतन्य विशिष्ट जी माया मम योनिर महत ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो याति ततो भारत. तर मम योनिर महत ब्रह्म त्याच्यापासून म्हणजे या मायेला जर नाही घेतलं तर जगत होत नाही. म्हणून तिथं असं म्हटलं मायेला तिथं काय म्हटलं चैतन्य युक्त अशी जी माया ती महत ब्रह्म. मायेला सुद्धा ब्रह्म म्हटलं. कसं म्हटलं महत ब्रह्म निखळ ब्रह्म आहे त्याच्यात मायेचा अत्यंत अभाव. नंतर त्याच ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आली की महत ब्रह्म झाली. तिथून ईश्वर झाला आणि ईश्वर करता होऊन निमित्त कारण बी पाहिजे ना. कारण कर्तेची आवश्यकता आहे. सृष्टी तशी कशी काय होईल आणि त्याचा नियामक व्हायला पाहिजे. म्हणून सृष्टीचा नियामक झाला तो. सृष्टी अशी अनिर्बंध चालत नाही जिच्यावर कोणाचं नियंत्रणच नाही अशी कशी सोडून दिलेली असं नाही होत. तर त्याचं पूर्णतः नियंत्रण केलेलं आहे सृष्टीचं. आणि म्हणून आता जीव आहेत ते जीवांना फक्त कर्म स्वातंत्र्य दिलं. म्हणजे तुम्हाला कर्म करता येईल. तुम्हाला असं वाटलं की एखाद्याला मारायचं तर ते म्हणजे तुम्ही काम करू शकता या सृष्टीतलं. मग काम केलं पण मग त्याचं फळ सुद्धा तुम्हीच बघायचं असा नियम ठेवला. आणि कर्म स्वातंत्र्य जीवाला देऊन टाकले. तेव्हा काय आपण काही केलं तरी चालतंय ना. पण तू काय केलं ना ते तूच बघायचं. म्हणून तर मग हे नियंत्रण केलं आणि कर्म स्वातंत्र्य दिलं. कर्म स्वातंत्र्य दिले त्याच्यामुळे मग ते म्हणजे आपल्याला असं घर बांधायचं आहे आपल्याला कसं करायचं आहे त्याच्याकडे कर्म स्वातंत्र्य आहे ना. त्या कर्म स्वातंत्र्यावर तो चालतं. चला तेव्हा अशा प्रकारे जेथोणी नाना सृष्टीच्या ओली पसरली भूतग्रामाच्या वेली तयामत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा देव निस्सीम तत्व सदोदित देव निस्सीम गुण अनंत देव निस्सीम साम्य सतत नरेंद्र देवाचा देव निस्सीम पद 3 जाग्यावर टाकली. पहिल्या निस्सीम पदाचा अर्थ आहे अमर्याद. दुसऱ्या निस्सीम पदाचा अर्थ आहे अगणित आणि तिसऱ्या निस्सीम पदाचा अर्थ आहे सर्वत्र. हे एकच पद आहे पण सगळीकडे अर्थ बदलले. याचं कारण तत्वाचा विचार करताना अमर्याद असा शब्द प्रयोग होतो. निस्सीम पदाचा अर्थ काय झाला अमर्याद. अमर्याद म्हणजे मर्यादा नाही. आता कशाची मर्यादा नाही. मर्यादा कशाने असते. देशाने मर्यादा कालाने मर्यादा आणि वस्तूने मर्यादा. याला म्हणायचं निस्सीम म्हणजे मर्यादा. म्हणून देशतः कालतः आणि वस्तुतः निस्सीम झालं. म्हणजे मर्यादा त्या मर्यादा झाली ना. मर्यादा नाही याला या तत्वाला निस्सीम आहे म्हणजे मर्यादाच नाही. देशाची मर्यादा नाही कालाची मर्यादा नाही आणि वस्तूची मर्यादा नाही. जे पदार्थ मर्यादित असतात जसं आता आपलं शरीर काय आहे मर्यादित. याला निस्सीम नाही म्हणता येत. याला सीमावान असं म्हणू आपण. ज्याला सीमा आहे म्हणजे मर्यादा आहे. मग कशाची मर्यादा आहे देशाची मर्यादा. एका देशात बसलो का नाही ते आपण एका जागेवर बसलो. कालाची मर्यादा. याला एक काल आहे ठरलेला विशिष्ट काल आहे म्हणजे कालाने मर्यादित केलेलं आहे. जेवढं आयुष्य असेल शरीराचं त्याला काल मर्यादा आहे. शिवाय म्हणून त्याच्या ठिकाणी भूतकाळही नाही आणि भविष्यकाळही नाही. वर्तमान काळात केवळ दिसतंय काल मर्यादित आहे. आणि वस्तू म्हणजे एका वस्तूतच आहे याच ठिकाणी. अन्य वस्तूमध्ये या शरीराचा अभाव आहे. आता परमात्मा बघा
तो नाही अशी जागाच नाही. उलट पाहू आपण निस्सीम वस्तूमध्ये कसा आहे, तो कोणत्या वस्तूत नाही, कोणत्या वस्तूत नाही असा नाही, म्हणजे तो सर्वत्र भरलेला आहे. मग सर्वत्र भरलेला आहे तो कोणत्या वस्तूत नाही असा नाही. हे दर्शन बघा वेगळ्या पद्धतीने. आपण जगात मानवी दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या काही आवडत्या आणि नावडत्या अशा वस्तू आहेत, किंवा अनुकूल आणि प्रतिकूल, चांगल्या किंवा वाईट. तर याच्यामध्ये आपण पाहतो तो नाही अशी जागाच नसल्याने ही एक वेगळी नजर आहे, हे लक्षात ठेवा बरं. तर या नजरेने अशी जागाच नाही की जी जागा अपवित्र आहे, हे सिद्ध होईल. कारण त्या ठिकाणी कोण आहे, तोच भरलेला. जसा तो गंगेत आहे तसा तो गटार गंगेतही आहे. गटार गंगेचं अधिष्ठान कोण, आणि गंगेचं म्हणून म्हटलं वेगळ्या नजरेने पहा. आध्यस्थाकडे नका जाऊ तुम्ही, अधिष्ठानाकडून पहा. म्हणून जगात जितके काही पदार्थ दिसतात ह्या सगळ्या पदार्थांचा अधिष्ठान, आधार आणि आतून बाहेरून भरलेला तोच. कहाँ पग डागू देखे अनेरा, देखा तो सब वही हेरा. ती गोपिका म्हणते कहा पग डागू, कारण पाऊल टाकायचं म्हटल्यावर खाली काय दिसतोय तिला, कृष्णच दिसतोय. कहा पग डाग, पग म्हणजे पाय, पाय कुठं ठेवू मी, आम्ही पाहून टाकतो. म्हणजे नीट बघून चाला, घाणीत पाय टाकू नका. खाली घाण आहे, तिकडे म्हणजे खाली नीट बघून चाला, है ना. पण तिला काय दिसतंय, सर्वत्र परमात्मा दिसतो. ही म्हणून म्हटलं वेगळ्या नजरेने बघा. त्याला निस्सीम, कारण त्याला काय नाही, वस्तूची मर्यादा नाही, कारण तो सगळ्या वस्तूत भरलेला आहे. म्हणून आपल्या नजरेने, जीवाच्या नजरेतून काही वस्तू वाईट आहेत आणि काही वस्तू चांगल्या आहेत. चांगल्या वस्तूमध्ये तो आहे आणि वाईट वस्तू तोच आहे. त्यातही आहे, लक्षात ठेवा बरं. उंचीवर नेणं. आता तुम्ही कालाच्या मर्यादेतून पाहिलं तर काल नावाचा पदार्थ मायेत राहतो आणि मायेचा नियंत्रक हा आहे. याच्या पोटात माया, कारण हा त्याचा पती आहे, म्हणून याचा नियंत्रक आहे. म्हणून काल याच्या पाठीमागं नाही लागला, तर मायेतल्या पदार्थाच्या माग काल लागला. तुमच्याही मागं नाही काल लागला, कारण तुम्ही मायेतले मानत असताल तर काल तुमच्या मागं लागला. आणि तुम्ही स्वतःला जर परमतत्व मानत असताल तर काल तुमच्या पाठीमागं नाही. कारण मी पूर्वी होतो, आत्ता आहे आणि नंतरही राहील. तिन्ही काल आपला कधी अभाव नाही. आपला म्हणजे परमतत्वाचा. आता आपली डेट ऑफ बर्थ निघाली, वाढदिवस साजरे करायला लागले. वाढदिवस साजरा केला की समजून घ्यायचं तुमच्या मागं काळ लागला. ज्याचा वाढदिवस होईल त्याचा घटदिवस होईल. अण्णा म्हणायचे वाढदिवस नसून काय आहे, घटदिवस आहे, घटदिवस. जयाच्या आयुष्य बळप्रज्ञा जिरोणी जाय तयाचे तिथं सोयी येते. नमस्कार ती पाय वडील म्हणून तिथं सोयी आली आहे. काय ओवी त्याच्या खालची त्याच्या खालीच आहे एक ओवी. नव्यात येत आहे ना, नव्यात यातली ओवी असेल. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या, त्याच्यातली ओळी असेल बघा, है ना. तुम्ही म्हटलं आता जव जव बाळ बळिया वाडे तव तव, मी काढली ना 511वी ओळी. जव जव बाळ बळिया वाडे तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे ते ग्लानीची नाही. जन्मलिया दिवस दिवसे ते लागे काळाची आईसे, ती वाढती करती उल्हासे उभविती गुडिया. ओळी क्रमांक 512 आहे का नाही.
त्याच्यावरची बोललो होतो ना मी. ज्याच्या आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा चिरोनी काय तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणोनी जवजव बाळ बळिया वाडे तव तव भोजे नाचती कोडे आयुष्य निवाले अंतलीकडे. काय आयुष्य चाललेलं आहे त्याच्याकडे लक्षच नाही बुवा. जन्मलिया दिवस दिवसे, कोणाचं लक्ष नाही वारकऱ्यांचं. जन्मलिया दिवस दिवसे, प्रत्येक दररोज जन्म होतात. जन्म झालेला पदार्थ लगेच होऊ लागे काळाची आयसे. जन्माला की काळाची आयसे होऊ लागे. जन्माला की नाश सुरू झाला. असं नाही आहे की जन्मल्यावर आता महाराज वृद्धी होईल, मग तो मोठा होईल, मग तो तरुण होईल. ते बाळ लहान जन्मलं आणि दूध प्यायला लागलं की तेवढं आयुष्य घटलं त्याचं. त्याच्यापेक्षा थोडंसं पुढं झालं ते म्हणले रांगायला लागलं, वाढायला लागलं की त्याचं घटलं समजायचं. ते म्हणले आता पुढे काय तेव्हा जसं ते म्हणले आता तरुण झालं, तरुण नाही झालं, घटलं. आणि आपण काय म्हणतो त्याला तरुण झालं. म्हणजे आपल्या दृष्टीने ते म्हातारं झालं असं नाही. तेव्हा हो लागे काळाची आयसे ती वाढवती करीती उल्हासे उभवती. गडगा लोकांची काय अवस्था आहे. अगा मरा हा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती. परी असते जात न गणिती घनिसपणे. जन्मल्यावर हसतात आणि मेल्यावर रडतात, अशी लोकांची अवस्था आहे. वास्तविक मेल्यावर हसायला पाहिजे आणि जन्मल्यावर रडायला पाहिजे. उलट करायला पाहिजे. जन्मल्यावर रडायला का लागले. अरे 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 सच्चिदानंद ब्रह्म होतं पण जन्माला आलं. मर्यादित आलं का नाही ते. तो आधी मुक्त होता आणि नंतर शरीर रूपात आला. हे त्याच्या पाठीमागं पिढा लागली. त्यावेळेला रडायला पाहिजे. पण त्याला मदालचा जन्माला यावं लागेल. मदाला सारखी आई जर आई असेल तर ती म्हणेल की बा काय या बा आता यांनी कशाला जन्म घ्यावा बरं. पण आता ते जन्माला आलं आणि मग मेलं तर म्हटले बरं झालं. या शरीरातून ते बाहेर तरी गेलं. शरीराला आलं की दुखणं आलंच, शरीराला आलं की दुःख आलंच म्हणून. आणि मग खरं मरणं कोणतं जर असेल तर ब्रह्मविद्या हस्तगत केली या मानवी शरीरातून तर तो कायमचा मरून जाईल. मरणार. मरण मारुनी मरा भाई हो, मरण मारुनी मरा. आपले शेख मोहम्मदांची काय अभंग शेख मोहम्मद कुठले श्रीगोंद्याचे त्यांचा अभंग गातेत आलेले त्यांच्या सकल संत गाता. मरण मारुनी मारा. ते म्हणजे मरण मारून मारा म्हणजे कसं काय. मरणाला मारा आणि मग मारा. तुम्ही असं करा नुसतं मरू नका. नाही तुम्ही नुसतं मेल्यावर तुम्ही मरणार नाही. कारण तुम्ही परत जन्माला येतात. मरण कसं काय मारलं. ब्रह्मविद्येने मरण मारल्यामुळं मुक्त झाला आणि तो जन्माला परत आला नाही. मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरण माझे मरून गेले मज केले अमर. तर असं आहे. चला तर तेव्हा हे तत्व आपण तत्वाचा विचार करतो ज्याला कोणी मारत नाही. काल मारत नाही. कालच त्याच्या पोटात आहे आणि देशानेही अमर्याद आहे. खरं तर देशाची भ्रांती आहे, कालाची भ्रांती आहे आणि वस्तूची भ्रांती आहे. भ्रांती म्हणजे भ्रांतीने प्रतीती येते त्या वस्तूच्या. भाव सृष्टी इतकी मोठी आहे काय हो. इतकी एवढी मोठी सृष्टी आहे. जो सृष्टीला अधिक पाहण्याची इच्छा करतो तो भ्रम वाढवत असतो. जो सृष्टीला अधिक पाहण्याची इच्छा भ्रमिष्ठ आहे ना, भ्रम आहे ना. हा हे तर कळायला पाहिजे ना. हा काय भ्रम आहे. नामरूपाचा भ्रम. हा नामरूपाचा भ्रम आहे. आपल्याला नजरेसमोर जेवढी सृष्टी दिसते हा नामरूपाचा भ्रम आहे. म्हणजे नसलेल्या पदार्थाचं पाहणं आहे. नसता छंद घेतला नसता छंद घेतला म्हणी.